रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि माझं रेसिपी पण मी तुम्हाला दाखवते या चॅनलवरती. तर मला सपोर्ट करा आणि आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सोयाबीन घेतलेलं आहे 1 वाटी आणि हे भिजत टाकले होते थंड पाण्यामध्ये. तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकलं तरी चालेल. आता 1 वाटी सोयाबीन, याच्यापासून मी हेल्दी असे आपल्याला पौष्टिक कटलेट करून दाखवणार आहे. तर सोयाबीन छान भिजले गेलेले आहेत आणि दुसरं साहित्य तुम्हाला दाखवते. तर दुसऱ्या साहित्यामध्ये पनीर, गाजर, कांदा, लसूणचे बारीक चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर, ह्याच्यामध्ये तुम्ही बरंच ॲड करू शकता, पण अगदी नॉर्मल पद्धतीने मी लहान मुलंसुद्धा खातील अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहे. आणि हे शक्यतो डायबिटीज पेशंट जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही करून खायला घातलं तर एकच नंबर. तर इथे सोयाबीन छान भिजले गेलेले आहेत आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. तर त्यासाठी हे सोयाबीन आधी सुरुवातीला स्वच्छ 3-4 वेळा धुवून आणि मग चांगल्या पाण्यामध्ये भिजत टाकायचे, जेणेकरून आपल्याला डायरेक्टली मिक्सरमध्ये वाटायचे. तर हे पिळून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ते मिक्सरमध्ये टाकायचे आणि हे मिक्सरला अगदी चालू बंद स्थिती नाही तर एकसारखं वाटलं तरीही चालेल, कारण की आपल्याला ह्याचा पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. जेवढं पाणी पिळता येईल तेवढं ते पिळून घ्यायचं घट्टसर. आणि ह्याचे सोयाबीनचे कटलेट खूप छान लागतात. आता इथे अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचे आणि आता आपल्याला कटलेट करायचे, त्यामुळे आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला पूर्ण एकत्र करायचे. आता तुम्ही इथे पनीर पाहताय, तो सुद्धा 1 वाटी आहे. गाजरही त्याचप्रमाणे सर्व एकसारखं 1 वाटीच्या मापाने किंवा तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त. तुम्हाला जर पनीर आवडत असेल तर पनीर जास्त टाकू शकता. आता मिक्सरमधलं सगळं सोयाबीन भांड्यातलं काढून घ्यायचं आणि हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आणि हे ओलसर असल्यामुळे ते पटकन मिक्स होते, तुम्ही पाहू शकताय. आता हे एकसारखं व्यवस्थित मिक्स झाले तर त्याच्यामध्ये फक्त मी 2 चमचे, आपला पोहे खायचा जो चमचा आहे ते, त्या चमच्याने मी इथे, आता मी माझ्या अंदाजाने सांगितले तर तुम्हाला सांगायच्या याच्याने सांगते की 2 चमचे किंवा 1 चमचा किंवा बेसन नाही टाकलं तरी चालेल. फक्त मी एक टेस्टसाठी 1-2 चमचे बेसन पीठ टाकले आणि बाकीचे जे आपले घरचे मसाले आहेत, तिखट, गरम मसाला, धना पावडर, जिरे पावडर, मीठ चवीनुसार, म्हणजे जसं पीठ आहे आपण जे करणार आहे कटलेट त्या अंदाजानुसार मीठ, आणि टेस्टसाठी आंबट गोड छान असं चाट मसाला मी टाकला आहे. तुमच्याकडे नसेल काही हरकत नाही, थोडंसं 1 चमचा लिंबू जरी पिळून टाकला तरीही चालेल टेस्टसाठी. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता बेसन आहे त्यामुळे थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं व्यवस्थित. आणि आपले मसालेसुद्धा आपण घरचेच टाकलेले आहेत. आता ह्याचे आपल्याला कटलेट्सच्या आकार, म्हणजे आता आपले कटलेट कसे मीडियम आकाराचे त्याप्रमाणे करून घ्यायचं. आधी सर्व एकसारखे मसाले सगळीकडे लागले पाहिजे अशा प्रकारे मळून घ्यायचं व्यवस्थित. इथे बऱ्यापैकी आता मळून झालं आहे माझं व्यवस्थित, म्हणजे मसाले आहे, तिखट, मीठ हे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे त्याला. तर त्याप्रमाणे हे झालेलं आहे व्यवस्थित एकसारखं. पनीर पण एकसारखं सगळीकडे लागलं पाहिजे, नाही तर एकीकडे पनीर एकीकडे सोयाबीन असं झालं नाही पाहिजे. आता अशा प्रकारेच जसे आपण कटलेट करतो त्याच प्रकारचा आकार देऊन, पण थोडेसे लेअर पातळ करायचे, म्हणजे शेकायला सोपं पडेल. कटलेटला आपण जास्त तेल किंवा जास्त बटर लावून करतो, तर आता आपल्याला हेल्दी दाखवतो आहे त्यामुळे त्या अंदाजानुसार थोडेसे चपटे करायचे, म्हणजे शेकायलासुद्धा सोपे पडेल. अगदी पातळसर करून घ्यायचे आणि पटकन होते ही रेसिपी. तर इथे बाकी सगळे मी करून घेते एक एक कटलेट. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही करू शकता, बारीक मोठे जास्त. बारीक बारीक कटलेटसुद्धा छान करता येतात, जसं आपण हात वळू तसे ते कटलेट होत आहेत. तुम्ही पाहू शकता इथे असं कुठेही तुटत नाही आहे करताना. तर इथे बऱ्यापैकी झालेले आहेत आपले कटलेट करून. तर हे मी कटलेट आता तव्यामध्ये करणार आहे. त्यासाठी मी इथे चपातीचा जो आपला तवा असतो तो घेतलेला आहे आणि शक्यतो चपातीच्याच तव्यावरती करायचं.
आणि आता हे मी कटलेट बटर टाकून शेकवणार आहे. तुम्ही ते तेल वापरलं तरी चालेल, पण बटर टाकल्याने आणि टेस्टी लागतील म्हणून मी इथे बटरचा वापर करते. आता बटर छान मेल्ट झाले. आता त्याच्यामध्ये ते मी एक एक टाकून घेते. सुरुवातीला 3-4 असे टाकणार आहे. आणि तुमच्या लक्षात येत असेल की मी ह्या रेसिपीमध्ये बिलकुल कुठल्या प्रकारचा मैदा किंवा तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर हे काही टाकले नाही. कॉर्नफ्लॉवर इथे चालू शकतं जर तुम्ही डायबेटीस पेशंटसाठी करत असाल तर. तिथे व्यवस्थित मी तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून टेस्टी होण्यासाठी तुम्ही जर मैदा, तांदळाचं पीठ टाकलं तर अजून छान टेस्टी लागतील. पण आता हे पेशंट डायबेटीससाठी किंवा आजारी कोण असेल तर यांच्यासाठी खूप हेल्दी असे नाश्ता आहे हा. आणि छान असे मी आता एक साईड शेकवली गेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि व्यवस्थित ते शेकवायचे, त्याचा कच्चेपणा पूर्ण घालवायचा, कारण आपण मसालेसुद्धा टाकले, बेसन पीठ टाकले, हे व्यवस्थित शेकले गेले पाहिजेत. आणि ही रेसिपी खरंच खूप छान होते. जर अजून तुम्हाला टेस्टी बनवायचे असेल तर तुम्ही बाकीचे वस्तूसुद्धा टाकू शकता, म्हणजेच तांदळाचं पीठ येते. आता हे बऱ्यापैकी छान कोरडे झालेले आहेत, व्यवस्थित शेकवले गेले आहेत, छान असा गोल्डन रंगसुद्धा आलेला आहे खरपूस असा. तर त्याच्यावरून अजून टेस्टी होण्यासाठी आणि खातानासुद्धा एकदम भारी वाटलं पाहिजे, लागलं पाहिजे म्हणजेच, तर त्यासाठी मी थोडंसं वरून चीज टाकते. चीजने अजून छान आपले कटलेट छान लागतील. हे तुमच्याकडे असेल तर चांगलंच, नसेल नाही टाकलं तरी हरकत नाही, पण टाकल्यावरती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतात. आणि तुम्ही चीज टाकल्यावर लक्षात येतात असे मस्त अशी लेअर तयार होते चीजची, तर ते दाताखाली आल्यावर तर खूपच छान लागतात. तसेच आपले हे कटलेट झालेले आहेत. आता अजून फक्त 2 ते 3 मिनटं मी ठेवणार आहे. आणि ह्या पूर्ण प्रोसिजरला शेकवायला 5 ते 7 मिनटं खूप झाले. आणि मग बॅक साईड जेव्हा मी काढली तर त्याच्यावरून सुद्धा मी चीज टाकते, म्हणजे अजून क्रिस्पी छान लागतील. आणि बहुतेक जणांना चीज, बटर हे प्रोडक्ट खूप आवडतात खायला कशातही. त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशी मस्त लेअर आलेली आहे आपल्या कटलेटला. आता हे बऱ्यापैकी झालेले आहेत, तर आता आपण काढून घेणार आहोत. आणि ही रेसिपी करायला मला जवळजवळ 20 ते 25 मिनटं लागली. जर तुमची पूर्वतयारी केली तर अगदी झटपट होणारी आहे ही रेसिपी. आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त खरपूस असे रंग आलेला आहे आणि छानपैकी शेकले गेलेले आहेत. आता मी हे काढून घेते. रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि ही तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत, एखाद्या हिरवी चटणी असते पुदिन्याची, त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता दुसरे टाकून घेऊया, तर त्यासाठी मी बटर टाकते. बटर छान मेल्ट झालं की आता आपण ती बाकीची सुद्धा टाकून घेऊया. आणि पूर्ण रेसिपी आणि ह्याच्यापासून 1 वाटी गाजर, पनीर, सोयाबीन, कांदा हे सगळं मटेरियल अगदी 10 ते 12 आपले कटलेट बऱ्यापैकी तयार होतात. तेही आपण त्याच पद्धतीने व्यवस्थित शेकून घेऊ, पलटी करून चीज हे ते सर्व टाकून. आणि रेसिपी नक्की ट्राय करा. केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. ह्याच्यात तुम्ही अजूनही चेंजेस करू शकता. जर तुम्ही स्वतः खाणार असाल तर पेशंटला न देता, म्हणजे डायबिटीस पेशंटला न देता अजून क्रिस्पी आणि छान लागेल. तीही तुम्हाला एकदा नक्कीच दाखवेन मी रेसिपी. चला तर मग, रेसिपीला आवडली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा.
आणि डायबिटीससाठी खूप महत्त्वाची आणि छान अशी, ते पेशंट अगदी आवडीने खाईल, पुन्हा पुन्हा करायला लावेल. आणि ही रेसिपी तुम्ही 8 ते 10 दिवसांनी एक पौष्टिक आहार म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता. छान होते ही रेसिपी. आणि त्यात जर चीज आणि बटर असेल तर एकच नंबर. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा मला की रेसिपी कशी झाली म्हणून. आणि हो, सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, म्हणजेच मी अशाच प्रकारे नवीन नवीन डिश आणि नवीन काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील. तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.